त्यानंतर माननीय श्री उत्तमजी पिंपळे साहेब उपनेते शिवसेना यांना मी विनंती करते की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून बाबासाहेबांच्या स्मृतीला आठवण करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला आज त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्त आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये उद्धवजींनी ही सभा दिलेली आहे। खरोखर शिवसैनिकांचा हा आनंद उत्सव आहे। त्यांच्या स्मृतीची आठवण करून धर्मवीर दिघे साहेबांची आठवण करून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब, आदित्य साहेब, उदयबंधू, केतन पाटील आणि सन्माननीय व्यासपीठ दोन्ही उमेदवार आज आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 40-45 वर्षाच्या घोडदौडीमध्ये 1980 सालापासून या शिवसेनेची घोडदौड कधीही थांबलेली नाही। शिवसेनेला कुठलीही निवडणूक तशी अवघड नाही, पण आता काही गद्दारांमुळे ही निवडणूक अवघड आहे असं वाटतं, पण तसं मला वाटत नाही कुठली निवडणूक अवघड होईल। या व्यासपीठावर असलेले उदयबंधू असो, केतन पाटील असो, 80च्या दशकापासून आपल्या पत्रकार बांधवांना सगळ्यांनाच माहिती आहे की शिवसेनेसाठी कोणाचा काय त्याग आहे। प्रत्येक वेळेला म्हणजे आपण काहीतरी दुसऱ्यांच्या बाबतीत बोलायचं, म्हणजे मी एक उदाहरण सांगतो। 1985 ते 87च्या दशकामध्ये तेव्हा ज्यांचं राज्य असेल, एक साधी माझ्यासारख्या शिवसैनिकांना तडीपारची ऑर्डर असायची, तडीपारची म्हणजे एक त्या काळी शिवसैनिकांना आधार देण्यासाठी समजा बंधू आहेत तेव्हा दिघे साहेब आहेत, ते स्वतः जायचे आणि दिघे साहेबांनी आणि उदयबंधूंनी समजा बाळासाहेबांना सांगितलं तर बाळासाहेब त्यावेळेला जितू महाजन म्हणजे गृहमंत्री होते, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि एक गावडे म्हणून साधे क्लर्क होते। या बंधूंच्या सांगण्यावरनं माझी तेव्हा तडीपार झाली होती, पण ती तडीपारी तेव्हा कमी होती, म्हणजे तेव्हा काय फार त्या तडीपारीचा त्रास नव्हता। आताच्या ह्याच्यामध्ये जे तुम्हाला 302 मध्ये टाकतो, तुम्हाला या केसमध्ये टाकतो, ते तर नक्कीच अवघड होतं। म्हणजे सुडाचं राजकारण कसं खेळलं जातं, मग मागची आठवण द्यायला ह्यांनी हे केलं, त्याने ते केलं, काँग्रेसने अमुक केलं, अरे पण आता आपण कसं वागतो ते पहिलं बघणं कर्तव्य आहे। म्हणून आज तुमचा जो म्हणजे सगळ्या पालघर जिल्ह्यातल्या लोकांना खरोखर मनापासून आभार मानायला पाहिजे। आज बहुसंख्येने जयेंद्र दुबळासाठी आणि डॉक्टर विश्वास वळवीसाठी आज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ही पालघरची जिंदा ओसडून या मैदानावरती वाहिलेली आहे। तसं सगळ्यांचं सहकार्य म्हणून माझे पत्रकार बांधव सगळे उपस्थित राहिलेले आहे। मला वाटतं म्हणजे छोटा मोठा कोणी नसतो, पण आवर्जून एकी पत्रकाराने न दांडी मारणार या शोभेची मजा आणि शोभेबद्दल प्रचार प्रसार करण्यासाठी म्हणून सगळे पत्रकार बांधव सुद्धा इकडे उपस्थित राहिलेले आहे। त्या पत्रकारांचा खरोखर मनापासून आभार। सोबत या जिल्ह्याच्या एवढ्या समस्या आहेत, समन्वय व्यासपीठावरनं सगळ्यांनीच विविध विषय घेतलेले आहेत, पण त्या विषयामध्ये पण सुद्धा सांगतो म्हणजे जे क्रेडिट घेण्याची सवय आहे, म्हणजे आता 2014ला जेव्हा आपली सत्ता आली होती, आपली सत्तेमध्ये भागीदार होते, त्यावेळेचे आरोग्यमंत्री जे कोणी होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः जिल्हा प्रमुख नगराध्यक्ष होतो। पाठपुरावा करून त्यावेळेला शिवाजी दावबट म्हणून इकडे प्रांत होते, त्यांनी प्रयत्न करून आपल्याला जी मस्तान नाक्यावरती जागा दिलेली आहे, ट्रेन नाक्या आपल्या ह्याच्यावरती, त्या जागेमध्ये, त्या महसूलच्या जागेमध्ये त्यावेळेला ट्रॉमा केअर सेंटर, म्हणजे मी त्यावेळच्या आरोग्यमंत्र्यांना सांगितलेलं त्या आरोग्य की त्या ट्रॉमा केअर सेंटरला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या आणि तिकडे विविध अपघात घडतात या हायवेला आणि या परिसरामध्ये, मोखाड्यातला अपघात असो किंवा तलासरीतला अपघात असो किंवा वाड्यातला अपघात असो किंवा पालघर शहरातला, त्या अपघाताला त्वरित उपाय मिळवण्यासाठी म्हणून तो ट्रॉमा केअर सेंटर तेव्हा काम चालू केलेलं आहे। मला वाटतं ते 200 बेडचं हॉस्पिटल 15 का 16ला मंजूर झालेलं आहे आणि तेव्हा ते 70 कोटीला हॉस्पिटल होते, ते आज 2024 उजाडलेली, ते सुद्धा यांना पूर्ण करताना नाही आणि लोकांच्यासाठी आम्ही हे करू, आम्ही ते करू। मग त्या हॉस्पिटलची आज नितांत गरज आहे। मग बाकीचे हॉस्पिटल जाऊ द्या, ते मंजूर झालेलं हॉस्पिटल अद्याप पूर्ण किंवा उद्घाटन होत नाही, हे या जिल्ह्याचं दुर्दैव आहे। आज त्या बडोदरा हायवेची, अहमदाबाद हायवेची, बडोदरा हायवे तर शेतकऱ्यांना अक्षरशः लुटून खाल्लेलं आहे। मग त्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक पालघर जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे की त्या बडोदरा हायवेच्या जमिनीमध्ये किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, पण आज तो विषय नाही आहे। पण अहमदाबाद हायवेवरती जो चांगला हायवे होता, त्या हायवेची वाट लावली, त्या मुंबईला जाण्यासाठी लोकांना काय त्रास होतो या हायवेवरनं त्या जनतेलाच माहिती असेल की एक फेरी समजा गाडीने, कारने जाण्याचा कधी प्रसंग आला, काय ॲम्ब्युलन्सने जाण्याचा प्रसंग आला तर जाणाऱ्यांची तो पेशंट अर्धा जाताच खलास होतो, अशी परिस्थिती या अहमदाबाद हायवेची करून ठेवलेली आहे। पालघर
वाडा रस्ता होतो, आज कितीतरी वर्ष झालं पालघर वाडा रस्ता चौपदरीकरण आहे. अरे तुम्ही जिल्हा बनवला तर चौपदरीकरणाचं काय, चौपदरीकरण नका देऊ, पण ते खड्डेमुक्त रस्ता द्या. त्या पालघर वाड्या रस्त्याची किती खड्डे आहेत, जाणाऱ्या येणाऱ्यांना प्रत्येकाला. मी त्यात मासवणला राहतो, मला तर त्याचा अनुभव आहेत. मी प्रत्येक ठिकाणी दुर्दशा केलेली आहे, कुठलंच काम पूर्ण नाही. आज ESIC हॉस्पिटल, आज कामगार, आज पालघर जिल्ह्यामध्ये आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC आहे. MIDCचा आपण प्रत्येक वेळेला आवर्जून विषय घेतो. माझ्या गरीब बांधवांना फुकट देऊ नका, आदिवासी बांधवांना फुकट देऊ नका. 80% नोकरी या कामगार क्षेत्रामध्ये द्या आणि त्यांना मिनिमम वेजेस प्रमाणे सगळ्या कंपनी मालकांना पगार द्यायला लावा. तेवढं जरी केलं तरी या जिल्ह्यातली अर्धी गरिबी दूर होईल आणि तुमच्याकडे शासनाकडे कुठली गोष्ट मागण्याची या माझ्या गरीब मायबाप जनतेला लागणार नाही, एवढी तर 100% खात्री आहे. आज ESIC हॉस्पिटल नाही, ESIC हॉस्पिटल आज कितीतरी वर्ष झाले प्रत्येक जण होतो आम्ही ESIC हॉस्पिटल करणार आहे, 300 करोडाचं सिव्हिल. अरे कधी करणार, त्याचं काम सुद्धा चालू झालं नाही. नुसते फक्त थापा मारणार, बाता मारणार, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंही विकासाचं कामं नाही. आज पालघर जिल्ह्यातला भ्रष्टाचार तर मला वाटतं महाराष्ट्रात 36 जिल्ह्यामध्ये जो भ्रष्टाचार नसेल तो एकटा पालघर जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार आहे. तुम्ही ज्यांच्या आतुरतेने वाट पाहता, माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचं मला वाटतं आगमन झालेलं आहे. थोडाच अरे लिंक तुटली ना. अशा पालघर जिल्ह्यातल्या कितीतरी समस्या आहेत. माझे पत्रकार बांधव प्रत्येक समस्येसाठी आवाज उठवतात, पण आपल्या जनतेतनं सुद्धा हा आवाज उठला गेला पाहिजे. कोणीही तुम्हाला घाबरवणार नाही, कोणीही तुम्हाला कुठल्या ह्याच्यावर करणार आणि तुम्हाला कधी पण धमकवण्याचा प्रयत्न झाला किंवा तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न, आम्ही तमाम या व्यासपीठावर आणि या पालघर जिल्ह्यातल्या पत्रकारांसोबत सगळे राजकीय पुढारी रस्त्यावर उतरू आणि तुमच्या रक्षणासाठी, सदैव जनतेच्या रक्षणासाठी आपल्या जिल्ह्यातले काळूराम काका सारखे 1970च्या दशकापासून ज्यांनी या पालघर जिल्ह्यासाठी आवाज उठवला, ते आज आपल्या हयात नाही, पण त्यांची पुढची पिढी आज आपल्या सोबत आहे. तर खरोखर अशांनी जे दिलेलं मार्गदर्शन आहे, अशांनी दिलेलं आपला जो रस्ता आहे, या रस्त्याने आपण जाऊन या जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. लोक म्हणतात जिल्हा झाला, जिल्ह्यामध्ये जे खरोखर वाटेकरी आहे, मला सगळ्यांच्या प्रयत्नाने, आवाज उठवल्याने या जिल्ह्याला जिल्हा होऊन न्याय मिळालेला आहे. आता जिल्ह्याचा जो वाद आहे, जव्हार होता का पालघर होता, याच्यामध्ये शिवसेना तर नक्कीच नव्हती, पण आज जिल्हा झाला तर जो जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आपल्या सगळ्यांचे प्रयत्न व्हायला पाहिजे. ते प्रयत्न किती होतात हा विषय आहे. पालघर नगरपालिकेमध्ये पालघरचे लोक राहतात दक्षिणेला, नगरपालिकेचं कार्यालय उत्तरेला आणि एक नगरपालिकेचा टेंडर 26 कोटीला आणि त्या 26 कोटीमध्ये 15% अभाव, म्हणजे किती